हॅलो. तर या स्पर्धेमध्ये खूप उत्तम पंचाची भूमिका निभावली आमचे दोन्ही पंच शशी मेहर सर, दत्ता मेहर सर. आपल्यास विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती यायचं. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी दरवेळेस आपण पळून जाता, परंतु आज तुम्हाला नेरूळ गाव सोडणार नाहीये. आपला सन्मान घेण्यासाठी कृपया व्यासपीठावरती आपण. आणि नेरूळ 30+ टीमचे सदस्य वैभव म्हात्रे यांचे शुभ हस्ते आपण दत्ता मेहर यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. पंच दत्ता मेहर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. ऑन स्क्रीन सन्मान या ठिकाणी मात्र केला जातो दत्ता मेहर सरांचा. या व्यासपीठावरती नेरूळ 30+ आमचे खेळाडू वैभव म्हात्रे, त्यानंतर शशी मेहर सर या आपण देखील स्टेजवरती आपला देखील शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आपलं देखील आम्ही स्वागत करतोय. त्यानंतर आमचे तिसरे पंच श्रीकांत ठाकूर हे देखील 3ही दिवस खूप चांगलं अंपायरिंगची भूमिका त्यांनी निभावली आहे. विनंती असेल आपण सन्मान या ठिकाणी करूया. ओके. संदेश भगत यांचे शुभ हस्ते श्रीकांत ठाकूर यांचा सन्मान आपण करूया. ॲज अ पंच म्हणून त्यांचा आपण या स्पर्धेमध्ये सन्मान करीत आहोत. संदेशजी भगत यांचे शुभ हस्ते सन्मान पार पडतोय आणि शशी मेहर यांच्या वतीने देखील हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. जयेश पवार आपले शुभ हस्ते शशी मेहर यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर सलग 3 दिवस या स्पर्धेमध्ये एक उत्तम गुणलेखक म्हणून ज्यांनी कामगिरी पाहिली, एकूण एका धावेची माहिती, एकूण एका विकेटची माहिती संपूर्ण मैदानावरती आमच्या माध्यमातून पोहोचवली गेली. आमचे छोटे बंधू गुणलेखक विघ्नेशजी मडवी यांचा देखील सन्मान या ठिकाणी मात्र केला जाईल. मिलिंद पाटील यांना विनंती आहे की आपण विघ्नेश मडवी यांचा सन्मान या ठिकाणी स्टेजवरती करायचा आहे. हॅलो. सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर आमच्या एका शब्दावरती या स्पर्धेमध्ये एक सर्वोत्तम लाईव्ह टेलिकास्ट सेवा ज्यांनी मात्र पुरवली, WTC अर्थात वनाई वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह त्या टीमचे आमचे सौरभ पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी निलेशजी पाटील यांना विनंती करेन की आपले शुभ हस्ते सौरभ पाटील आमच्या यूट्यूब लाईव्ह वाहिनीचे प्रोप्रायटर आहेत WTC, त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या ठिकाणी करावा. खूप चांगलं टेलिकास्ट आणि सर्वांना आपलं टेलिकास्ट फार चांगलं आवडलं, त्यामुळे निश्चित आपण पुढच्या वेळेस सर्व जबाबदारी सर्व काम तुम्हालाच आपण सोपवू अशी या ठिकाणी मात्र आम्ही ग्वाही देतो तुम्हाला. त्यानंतर आपण या स्पर्धेमध्ये विशेष सन्मान करणार आहोत आपल्या नेरूला. तर विशेष सन्मान असा असेल की या स्पर्धेमध्ये महत्वाची भूमिका ज्यांनी निभावली, समालोचक असतील, लाईव्ह असेल, पंच, सर्व व्यवस्था ज्यांनी केली आणि आपल्या नवी मुंबईचा गोड आवाज रायगड समालोचन असोसिएशनचे नवी मुंबई प्रमुख असे आपल्या सर्वांचे लाडके हर्षद मडवी सरांचा सन्मान इथे मात्र वैभव म्हात्रे सरांना विनंती असेल की हा विशेष सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण जरूर करायचा आहे. हा सन्मान आपल्या नेरूळ गावचा होतोय आणि स्पर्धेची मला वाटते 50% धुरा त्यांच्या हातामध्येच होती आणि चांगली त्यांनी सांभाळली.
यशस्वी करण्यामध्ये महत्वाचा वाटा असे हर्षद मडवी यांचा देखील सन्मान झालाय. चलो स्पर्धेमध्ये आम्हाला मंडप आणि साऊंड सिस्टीम पुरवणाऱ्यांचे नितीन यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करूया. नितीन नसेल तर त्यांच्या वतीने बिहाफ. त्यानंतर मुख्य व्यासपीठावरती चला ठीक आहे. खर तर बक्षीस समारंभ या ठिकाणी आपण सुरुवात करीत आहोत, परंतु आज या स्पर्धेमध्ये आज गेस्ट म्हणून आपण या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आमचे नेरुळ गावचे माजी नगरसेवक तथा सिडकोचे माजी संचालक आणि नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते सन्माननीय आदरणीय नामदेवजी भगत साहेबांना आम्ही विनंती करतो की आपण उपस्थित सर्व खेळाडूंना अगदी थोडक्यात मार्गदर्शन करावं. नमस्कार. 30+ क्रिकेट क्लब नेरुळ गाव यांनी आयोजित केलेला हा क्रिकेटचा 3 दिवसाचा कार्यक्रम अतिशय आनंदानं उत्साहानं संपन्न होत आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांनी अंपायरिंग केलं, त्याचबरोबर ज्यांनी टीमनी भाग घेतलं बरोबर, आणि त्यांच्याच बरोबर स्टेजची व्यवस्था, माईकची व्यवस्था, त्याचबरोबर हे ज्या 30+चे सर्व पदाधिकारी. खरं तर फार काय क्रिकेट मॅचमध्ये तुम्हाला बोलावं असं काही नाही आहे, पण तरी देखील या निमित्तानं सर्वजण तुम्ही खेळाडू जमलेले आहेत. आपल्या आगरी कोली समाजाची सर्वजण तुम्ही सभासद आहात. मला तर वाटतं शहरीकरण होत चाललेलं आहे. आपण थोडं राजकारण बाजूला ठेवून आपण सर्वजण गावकरी आगरी कोली बांधव एकत्र आहोत या दृष्टिकोनातून किमान या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. आणि निश्चितपणे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की झोपडपट्टीमध्ये विकास हा माझा राजकीय विषय नाही आहे, परंतु तुम्ही सर्वांनी ऐकलं पाहिजे की जर आमच्या जमिनी त्या ठिकाणी कवडीमोल किमतीत घेतलेल्या आहेत, तर त्या ठिकाणी काही ठिकाणी कंपन्या तयार झाल्या, परंतु काही रिकाम्या जागेमध्ये झोपडपट्टी त्या ठिकाणी निर्माण झाली. शासनाचं धोरण 500 फुटाचे घर त्यांना मोफत देणार आहेत. मग आमची जागा आहे ते आम्ही कवडीमोलाने दिलेली आहे. मग गावकरी बांधवांना तिथली ज्यांची जमीन MIDCत गेलेली आहे त्या लोकांना देखील 500 फुटाचं घर फुकट मिळावं यासाठी अखिल आगरी कोली समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीनं आपण मागणी करतोय. आणि ती गोष्ट निश्चितपणे आपण लावून धरू. आणि तो आमची जमीन आहे मात्र घर दुसऱ्यांनाच फुकट, तर त्यांना दिलं तर आम्हाला हरकत नाही, कारण आमचा त्यांना सपोर्ट आहे, परंतु आम्हालाही त्या ठिकाणी मोबदला मिळाला पाहिजे. या ठिकाणी स्पर्धेचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं आणि आज देखील बक्षीस समारंभाला मला आयोजकांनी बोलवलंय. मात्र त्यांचे सर्व सहकारी मडवे असेल, म्हात्रे असेल, भगत असतील, सर्व आमच्या कुटुंबातील नेरुळ गाव म्हणजे आपलं कुटुंब आहे आणि त्या माध्यमातून आपण सर्वांनी बोलवले त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो. आजची मॅच बघितली मी, दोन्ही सामने बघितलं. खरं तर फार जी सेमीफायनल होती फार चुरशी झाली नाही, परंतु फायनलची मॅच अगदी अतिशय चुरशीची झाली. एखादी चूक काय करू शकते त्या संघाला माहिती पडला असेल. शेवटी हा क्रिकेट आहे,
क्रिकेटमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत काही होऊ शकतं आणि आज पहिला नंबर किंवा दुसरा नंबर ह्यापेक्षा आपण घेतलेले निर्णय असतात प्रत्येक बॉलला त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. तो बॅट्समन असतो त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि बॉलर आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. शेवटचा बॉलर अतिशय चांगल्या पद्धतीनं बॉलिंग टाकून जो टप्पा गाठायचा होता तो टप्पा गाठून दिला नाही आणि आज या ठिकाणी अगदी आमच्यासाठी शेवटी यश आणि पराजय, विजय आणि पराजय जो असतो तो तर होतोच. दोघे खेळतात तर एकाचा विजय आणि दुसऱ्याचा पराजय होतो. पण आमच्यासारख्या प्रेक्षकांना ती मॅच अतिशय चांगल्या पद्धतीने पाहता आली. क्रिकेटच्या मॅच आपल्या नेरुळगाव 30+ ठेवलेल्या आहेत. पुढच्या वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीने अजूनही मोठ्या पद्धतीने कसं ठेवता येईल हे करत असताना मात्र खेळाडूंना माझी विनंती आहे की नवी शहरामध्ये काय चाललेलं आहे, भविष्यामध्ये आपलं अस्तित्व राहिलं पाहिजे. याचा अर्थ दुसऱ्या कोणावर अन्याय करायचा हा विषय नाही, परंतु आपल्याला आपलं जे गावपण आहे ते टिकवायचं आहे. मी माझ्या पद्धतीने जेवढं शक्य आहे आपल्याला उलव्याला भूमिपुत्र भवन असेल, नेरूळमध्ये आगरी कोली भवन असेल, आता एकविरा खंडोबा आणि तुळजाभवानीचं मंदिर असेल, बालाजीला आपला अपोलो हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला आपण 2000 चौरस मीटरचा भूखंड घेतलेला आहे. साधारणतः 20 ते 22 कोटीचं त्या ठिकाणी मंदिर निर्माण होणार आहे. महानगरपालिकेतनं आपण परवानगी देखील घेतलेली आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं आपण सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे. त्या मंदिर हा माझा एकट्याचा नसून आपल्या सर्वांचा आहे. उद्या आता मी 63 वर्षाचा आहे, तुम्ही 30+ तर जवळपास 34 आणि 40च्या मधल्यात. भविष्यामध्ये आपलं वय झालं तर जेजूरला जाणं हे आपल्याला चढणं वगैरे किंवा एकविरला जाणं चढणं जमणार नाही आणि म्हणून जवळ एक सोय व्हावी आणि त्या दृष्टिकोनातून आपण तयारी केलेली आहे. मला तर वाटतं आपण सर्वांनी सपोर्ट करावा. आपल्याला सर्वांना विनंती आहे, सभासद आपल्याला व्हायचं असेल तर आगरी कोली समाजाचा कोणी तिथं त्या ठिकाणी सभासद होऊ शकतो, त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतो आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं खास करून शिस्तीनं आणि आयोजकांनी सर्वांनी मेहनत घेतल्याबद्दल तुमचे सर्वांचं कौतुक या ठिकाणी करतो. ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आर्थिक सहाय्य केलेलं आहे किंवा अजूनही अंग मेहनत घेतलेली आहे. सायकल या ठिकाणी दिसते, मला वाटतं भगत परिवाराच्या तर्फे या ठिकाणी सायकल ठेवण्यात आलेले आहे. अशा स्पर्धा लागाव्यात. प्रत्येकाने आपल्याला कमवलेले पैशातनं आपल्या गावातले जे कार्यक्रम करतील. माझ्याकडे काही मागितलं नाही आणि मी काही दिलं नाही, मला कोणीच मागितलं नाही. मला शेवटच्या क्षणाला माहिती मिळाली. पुढच्या वर्षी निश्चित माझ्याकडे मोठी तुम्ही जबाबदारी द्या आणि शेवटी तुम्हाला जबाबदारी तुम्ही दिली ती निश्चितपणे पार पडेल. असं वाटायला नको कोणाला मी काही दिले नाही आणि लोकांना असं वाटावं की मी काहीतरी दिलंय. पण खरेपणाने मी बोलत असतो, माझ्याकडून कोणी मागितलं आणि मी काही दिलं नाही, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने हे सामने त्या ठिकाणी झालेले आहेत. आमचा कैलास शेठ माझ्या बाजूला आहे, कैलास तसा दानशूर आहे, तोही देखील बऱ्याच पद्धतीने चांगलं काम करतो. सुतार हा पावसाळी जे मॅचेस होतात ते सुतारच्या माध्यमातून होतात आणि ते देखील सामने बघण्यासारखे असतात रबर बॉलचे. म्हणून आपण तंदुरुस्त राहिलं पाहिजे, त्यासाठी क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे, परंतु आपण एक राहिलं पाहिजे हे देखील आपलं तितकंच गरजेचं आहे. मला बोलवलं आणि माझ्या हस्ते उद्घाटन केलं. आजही बक्षीस समारंभ बोलल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद सन्माननीय पूज्य भगत साहेब आपण केलेल्या या तसेच वेळ आपण सत्कार समारंभाकडे त्या ठिकाणी आमच्या नेरूळ 30+ टीमची एवढ्या वर्ष फार चांगल्या रीतीने जबाबदारी ज्यांनी सांभाळली आहे, अंकुजी मात्रांना मी विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय माजी विरोधी पक्षनेते माजी नगरसेवक नामदेवजी भगत साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी व्यासपीठावरती करायचा आहे. खरं तर आयोजकांची ही प्रदीर्घ इच्छा आहे आणि त्यामुळेच आपण या स्पर्धेमध्ये आपला सन्मान या ठिकाणी करीत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून नामदेवजी भगत साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. त्यानंतर या स्पर्धेसाठी
त्यांच्या आई वडिलांच्या नावाने कैलासवासी बेबीबाई लक्ष्मणभाई म्हात्रे यांच्या नावाने सर्व ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करणारे आमचे पुरस्कर्ते सन्माननीय प्रशांतजी लक्ष्मण म्हात्रे साहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. ते नुकतेच व्यासपीठावरती आले, त्यांचं आपण स्वागत करूया. आणि स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय सूरजजी ठाकूर यांना की आपण आपले शुभ हस्ते प्रशांतजी लक्ष्मण म्हात्रे यांचा आपण सन्मान करायचा आहे. सूरजजी ठाकूर यांचे शुभ हस्ते सन्मान होईल. त्यानंतर आमचे उद्योजक सन्माननीय आणि नवी मुंबई महानगरपालिका शिरवणे गावचे माजी नगरसेवक सन्माननीय आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी अंकुशजी भगत यांना अंकुशजी म्हात्रे दादांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचं ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांचा. ज्ञानेश्वरजी सुतार साहेबांचा सन्मान या ठिकाणी मात्र केला जातोय. त्यानंतर या स्पर्धेमधील आम्हाला आर्थिक स्वरूपामध्ये खूप चांगली मदत ज्यांनी केली आहे असे उद्योजक सन्माननीय कैलासजी म्हात्रे साहेबांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. मी निलेश पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते कैलासजी म्हात्रे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत आणि मी विनंती करेन मिलिंद पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान करायचा आहे. या स्पर्धेमध्ये मालिकावीराची सायकल ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली आपल्या वडिलांच्या नावे कैलासवासी हल्यारामजी भगत यांच्या नावाने एक सायकल पुरस्कृत केली. आमचे समाजसेवक आदरणीय रवींद्रजी भगत साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. मिलिंद पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते रवींद्रजी भगत साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण व्यासपीठावरती करावा. नवी मुंबईतील जुने जाणते आणि लेजंड क्रिकेटर म्हणजे नेहमीच ओळख राहिली आमचे तारसोळे गावचे लेजंड क्रिकेटर देवनाजी मडवी यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेन सुरेश ठाकूर आपण देवनाजी मडवी यांचा सन्मान या ठिकाणी करावा. देवनाजी मडवी यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. नवी मुंबईतील एक त्यानंतर या स्पर्धेमध्ये सर्व चेंडू आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केले आहेत आणि एक बॅट आम्हाला पुरस्कृत केली आहे असे युवा उद्योजक आमचे प्रमोदजी डेरे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. निलेश पाटील आपणास विनंती आहे की आपण प्रमोद डेरे यांचा सन्मान या ठिकाणी करावा. तसेच या स्पर्धेमध्ये केवळ आर्थिक स्वरूपी नव्हे तर वस्तू स्वरूपी देखील आम्हाला काही सहकार्य मिळाले. सना स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आमचे निलेशजी पाटील यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. मी विनंती करतो मनीष भगत आपल्या शुभ हस्ते निलेश पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे. मॅन ऑफ द मॅच साठी त्यांनी सना स्पोर्ट्स यांच्याकडून कॅप आपला पुरस्कृत केल्या होत्या आणि तो सन्मान आपण निलेश दादा पाटील यांच्या ठिकाणी करीत आहोत. सर्व सहकारी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. येस आणि त्यानंतर आमचे अनिलजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. तेरोगावचे ग्रामस्थ आणि एक उत्तम क्रिकेट प्रेमी तब्बल 3 दिवस त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. अविनाशजी मडवी यांचे शुभ हस्ते आपण सन्मान करूया. अनिल म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी मात्र आपण करीत आहोत. तसेच संपूर्ण खेळाडूंची या मैदानावरती रखरखत्या उन्हामध्ये ज्यांनी काळजी घेतली आमचे ऋषिकेश म्हात्रे बंटी हे देखील या ठिकाणी उपस्थित नाही आहेत परंतु ठीक आहे त्यांचा आम्ही शब्दशः आभार व्यक्त करतो. तसेच रुणाल म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. ते या बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी आपण त्यांचा देखील सन्मान करूया. स्पर्धेमध्ये मनीष भगत आपल्याला विनंती आहे की आपण आपले शुभ हस्ते
रुणाल म्हात्रे यांचा आपण सन्मान करावा. थोडा वेळ, फक्त 5 मिनिटं द्या. आपण लगेचच बक्षीस समारंभाकडे थेट वळणार आहोत. जास्त वेळ आपण घेणार नाही. त्यानंतर आमचे विनोद मामा सारसोळे गावचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी एक आपण करूया. विनंती आहे जयेश पवार, आपल्या शुभ हस्ते आपण विनोद मामांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सारसोळे गावचे एक दर्दी क्रिकेट प्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये आवर्जून त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे, त्याचा सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. सर्वांना विनंती असेल की आपण असं नसतं, आपण लगेच बक्षीस समारंभ सुरू करतोय आणि थेट जाऊया आपण सामनावीराकडे. चला सर्वजण थोडे जवळ या. आता 5 मिनिटात आपण बक्षीस समारंभ संपूया. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत. सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी अनिल म्हात्रे यांना विनंती करू की शेवटच्या मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी द्यायचा आहे. या स्पर्धेमधील शेवटचा सामनावीर अतिशय रोमहर्षक लढतीमध्ये आपल्या टीमला विजयाचा महत्वाचा वाटा उचलून देण्यामध्ये ज्यांनी मदत केली आहे, घनसोली ब 30+ टीमचा सचिन ठरला मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅच मध्ये 6 बॉल 9 धावा ज्यांनी डिफेंड केल्यात तो खेळाडू ठरलाय सचिन, ज्याला दिली जाईल प्रशांतजी म्हात्रे यांनी पुरस्कृत केली ट्रॉफी, सना स्पोर्ट्स यांनी पुरस्कृत केली कॅप आणि ऋषिकेश म्हात्रे बंटी यांनी पुरस्कृत केली कोल्ड ड्रिंक. आपण या ठिकाणी त्यांना देत आहोत. चला मुख्य बक्षीस समारंभाकडे जाऊया आणि आम्ही विनंती करतो आमचे सहकारी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये आपण देत आहोत आणि पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करू आमचे नेरूळ 30+ टीमचे प्रमुख आधारस्तंभ आमचे अंकुशजी म्हात्रे यांना विनंती करू. आपले शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड या ठिकाणी मात्र द्यायचा आहे. या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ज्याने प्रत्येक बॉल अगदी आखताने अगदी जिद्दीने अडवलेत आणि तब्बल 4 कॅचेस ज्याने मात्र कॅरी केलेल्या सर्वोत्तम पद्धतीने 2 खेळाडू होते. एक टीम या स्पर्धेतून बाहेर झाली आणि एक टीम या स्पर्धेमध्ये राहिली आणि अखेरीस या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड जातोय मिस्टर जॅक म्हात्रे, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. 4 कॅचेस ज्याने खूप चांगल्या पकडल्या आणि स्वतःकडे येणारा प्रत्येक बॉल जिद्दीने अडवला. एकही बॉल त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ दिला नाही आणि म्हणूनच त्याला दिलं जातं या ठिकाणी या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटची बेस्ट ऑफ ट्रॉफी. त्यानंतर पुढील सन्मान असेल उत्कृष्ट गोलंदाज स्पर्धेतील बेस्ट बॉलर अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करू लेजंड क्रिकेटर देवनाजी मडवी यांना. आपल्या शुभ हस्ते आपण हे बेस्ट बॉलरचा अवॉर्ड या ठिकाणी द्यायचा आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्याच्या नावावरती या स्पर्धेमध्ये एकूण विकेट्स राहिलेत 5 आणि इकॉनॉमिकल बॉलिंग हाताळत असताना आपल्या टीमला शेवटपर्यंत घेऊन येणारा गोलंदाज टीम चिरवणे सिद्धू कुंभार ठरला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 5 विकेट सहित या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. एका लेजंड क्रिकेटरचे शुभ हस्ते सन्मान सिद्धू कुंभारचा आपण या ठिकाणी करीत आहोत. त्यानंतर बेस्ट बॅट्समन साठी आपण पुढील पारितोषिक वितरित करण्यात आहोत. पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करू प्रमोदजी ढेरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड या ठिकाणी द्यायचा आहे. ज्याला दिली जाईल एक ब्रँडेड बॅट आणि त्याचबरोबर ट्रॉफी देखील या ठिकाणी
दिली जाईल. या स्पर्धेमध्ये एकूण ज्याच्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात 50 आणि टीम आहे कोपर केरने 30+ दीपेश ठरला स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. 50 धावांसहित खूप चांगली कामगिरी आणि सुपर 3 मध्ये येणाऱ्यांना आपण हे बक्षीस देणार आहोत अशा आम्ही सूचना केल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने हा पारितोषिक या ठिकाणी चाललाय. कोपर केरने 30+ टीमच्या दीपेशला सना स्पोर्ट्सची गाठ आणि त्याचबरोबर प्रमोद डेरे यांच्याकडून मिळालेली आम्हाला त्यांनीच दिली आहे पुरस्कृत केलेली आणि सर्व चेंडू देखील त्यांनीच पुरवलेले आहेत. अखेरचं पारितोषिक आपण मालिकावीर थोडं होल्ड करतोय. त्यानंतर तृतीय क्रमांक पारितोषिक या ठिकाणी आपण देणार आहोत. या स्पर्धेमध्ये विनंती असेल उद्योजक सन्मान्य कैलासजी म्हात्रे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतलं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 आणि ही आकर्षक चमचमती ट्रॉफी या ठिकाणी मात्र देत आहोत कैलासजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते. आणि ही चमचमती ट्रॉफी चालली आहे कोपर केरने गावामध्ये. कोपर केरने 30+ टीम या स्पर्धेचे ठरलेत फर्स्ट रनर अप आणि इथून मात्र त्यांना दिली जाईल चमचमती ट्रॉफी आणि रोख रक्कम 10,000 रुपये. हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. कोपर केरने संघ दुसऱ्या दिवसामध्ये आपण सुपर 3 मध्ये दाखल झालात परंतु सेमीफायनल मध्ये पराभूत व्हावं लागलं. स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मान पटकावलाय 30+ कोपर केरने संघाने. पुढचा पुरस्कार असेल द्वितीय क्रमांकाचा. विनंती असेल सन्माननीय नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब आपल्या शुभ हस्ते आपण हे पुरस्कार जरूर वितरित करायचा आहे. ते आले, ते लढले आणि 20,000चं पारितोषिक बऱ्याच वर्षानंतर जरूर शिरवणे टीम संघाचं स्वप्न साकारलं आणि या वर्षी मला वाटतं 40+ शिरवणे संघ असू द्या किंवा यंग शिरवणे संघ असू द्या त्यामध्ये आता ऍड होईल नवीन नाव. या दोन्ही टीमने शिरवणे संघातील द्वितीय क्रमांक या मैदानावर पटकावला आहे आणि आता नेरुलगाव 30+ आयोजित या स्पर्धेमध्ये रनर अप दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 20,000 आणि ही चमचमती ट्रॉफी चालली आहे शिरवणे 30+ संघाकडे. हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. हा पुरस्कार सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून जरूर वितरित केला जातोय. स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मान पटकावले शिरवणे 30+ संघाने. हार्दिक अभिनंदन असेल. कित्येक वर्षानंतर ट्रॉफी पटकावण्याचा बहुमान इथे पटकावलाय. त्यानंतर पुढचा पुरस्कार या स्पर्धेतील महत्वाचा पुरस्कार असेल मालिकावीर. तो वितरित करण्यासाठी सन्माननीय यांच्या माध्यमातून मालिकावीर साठी आपल्याला सायकल पुरस्कृत केली आहे. कैलासवासी हाल्यारामजी भगत यांच्या स्मरणार्थ रवींद्र हाल्या भगत यांच्याकडून आपल्याला जी मालिकावीर सायकल पुरस्कृत केली आहे त्यांना देखील विनंती असेल. तसेच या ट्रॉफ्या आपल्याला कैलासवासी बेबीबाई लक्ष्मण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय प्रशांतजी लक्ष्मण म्हात्रे यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत केले. या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की पुढचा पुरस्कार मालिकावीर या स्पर्धेतील वितरित करण्यासाठी आपण देखील पुढे या. रवींद्रजी भगत साहेब आणि प्रशांतजी म्हात्रे आपल्या दोघांच्या शुभ हस्ते ही चमचमती ट्रॉफी आणि बाईक सायकल या स्पर्धेतील नेरुलगाव 30+ क्रिकेट आयोजित ही स्पर्धा अगदी 3 दिवसांचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र कोण असेल या स्पर्धेतील मालिकावीर? एनी गेस? त्याला शिरवणे टीम देखील बघतीये, कोपर केरने टीम देखील बघतीये, परंतु तो आला, तो लढला, त्याने बॅट मध्ये 65 धावा काढल्या, गोलंदाजीमध्ये 3 विकेट घेतले, आला लेट आणि झाला शेख. 30+ घनसोली संघाचा देवांचा देव महादेव ठरलाय मॅन ऑफ द सिरीज.
दुसऱ्या आणि तिसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पटकावणारा कॅप्टन लिडिंग ऑफ फ्रंट 65 धावा 3 विकेट घनसोली 30+ संघाचा हा मालिकावीराचा पुरस्कार पटकवतोय. हार्दिक अभिनंदन असेल महादेव. त्यानंतर या स्पर्धेतील चॅम्पियन सन्माननीय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी विनंती असेल नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा विरोधी पक्ष नेते तसेच माजी सिडको संचालक ज्येष्ठ नेते ऑफ नवी मुंबई सन्माननीय नामदेवजी रामा भगत साहेब, आपणास विनंती असेल की आपण या स्पर्धेतील चॅम्पियन म्हणजेच पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक तसेच त्यांच्या समेत सर्व मान्यवर देखील जॉईंट होतील. चला आयोजक टीम आपण देखील आपल्याला देखील विनंती केली जाते. स्पर्धेतील अगदी आपण पाहतोय 25 संघांचा समावेश, परंतु एका संघाने आज आले, शेवटच्या दिवशी आले आणि शेवटी येऊन मात्र धुमाकूळ घातलाय, सजवलेलं स्वप्न साकार केलाय आणि या स्पर्धेतील चॅम्पियन ठरलेत